संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊन ठाकरेंच्या उपतालुका प्रमुख विजय शेंडगे संजय देशमुख यांना त्यांची धमकी। शिर्डीमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक, गद्दार भाऊसाहेब बागचौरे यांना धडा शिकवणार, शिवसैनिकांच्या संतप्त भावना। नागेश पाटील आष्टीकर अल्पसंख्याकांचा घात करतायत, हदगावच्या नागरिकांचं वक्तव्य। 2024च्या लोकसभेत त्यांना मोदींविरोधात मतदान केलं होतं, हदगावमधील ग्रामस्थांच्या आष्टीकरांविरोधात संतप्त प्रतिक्रिया। ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका, सोशल मीडियावरती नेटकऱ्यांच्या कमेंट्स व्हायरल। दादा गद्दारी करू नका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव। संजय देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, दिग्रसच्या चिंचोलीमधील निवासस्थानी शस्त्रधारी 2 पोलीस कर्मचारी तैनात। संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली। माजी खासदार दिवंगत दत्ता मेघे यांचे चिरंजीव अर्जुन मेघे यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे। मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पार्थ पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। गोवा सहलीवरून देगलूरचे नगरसेवक लातूरमध्ये पोहोचले, खासगी हॉटेलमध्ये थांबवण्यात आले असून उद्या मतदानासाठी देगलूरला रवाना होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग। विधान परिषद निवडणूक मतदानाच्या 1 दिवसापूर्वी काँग्रेस नगरसेवक नागपूरमध्ये गुप्त ठिकाणी। गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्कामी असल्याची माहिती। रत्नागिरीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। सहदेव बेटकर यांच्यासह 300 जणांचा भाजपात पक्षप्रवेश। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या सकाळी 8 ते 4 या वेळेमध्ये मतदान असेल। 7 केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडणार। एका केंद्रावरती एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचारी उपस्थित असतील। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे। उद्यापासून बांधकामं आणि जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, तर नागरिकांसाठी पिण्याचं आणि अत्यावश्यक वापराचे पाणी प्राधान्यानं उपलब्ध केलं जाणार। इगतपुरीतील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणामध्ये अवघा 29% पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईसाठी आरक्षित 288 दशलक्ष घनमीटर पैकी 198 दशलक्ष घनमीटर पाण्याचा पुरवठा, तर 90 दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये अखेर शनिवारपासून पाणी कपात लागू, दर शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार, तर अल्निनोचा प्रभाव यावेळेस कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार। भंडाऱ्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, मात्र दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यामध्ये काही भागात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणी, मात्र आता पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। पेरणी केलेल्या बियाण्यांच्या उगवणीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। मान्सून लांबल्यानं आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे सिंधुदुर्गातील धरणांमधील पाणीसाठा खालावला। नाधवडे या लघु पाटबंधारे प्रकल्पासह तरळे, शिरगाव आणि ओसरगाव धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट। पाऊस न झाल्यास दुष्काळाची भीती आहे। पाऊस लांबल्यानं वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट। जिल्ह्यातील 162 लघु प्रकल्पांपैकी 78 प्रकल्प पूर्ण कोरडे, उर्वरित प्रकल्पांमध्ये 9% पाणीसाठा शिल्लक। कोयना धरणातील पाणीसाठा घटल्यानं सांगलीमध्ये कृष्णा नदीतून पाणी उपसावरती जलसंपदा विभागाची बंदी आहे। केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपशाची परवानगी आहे। कोयना धरणामध्ये केवळ 9 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये धरणांमध्ये केवळ 12% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर उपलब्ध साठा अवघ्या 22 दिवस पुरणार असल्यानं पाणी टंचाईची शक्यता वाढली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। परळीसह परिसरातील 15 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणामध्ये केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे। अर्धा जून उलटूनही पाऊस नसल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे। ठाण्याच्या शहापुरातील भातसा धरणाची पाणी पातळी खालावली आहे। भातसा धरणामध्ये 31% पाणीसाठा आहे। पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईचं संकट आहे। मान्सून लांबणीवरती आहे। पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबलेल्या आहेत। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन आहे।
जळगावच्या वाघूर नदीच्या पाणी पातळीतही कमालीची घट झाली आहे। जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कडाका देखील प्रचंड प्रमाणात वाढला आहे। वाघूर धरणाची जलपातळी 63% पोहोचली आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोलापूर जिल्ह्यातील अपघाताच्या घटनेनंतर रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। भोर तालुक्यातील महुडे रस्त्यालगत असलेली विहीर बुजवण्याची नागरिकांची मागणी आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराचा फटका बसणाऱ्या गावांच्या नियोजनासाठी पावसाळ्याआधी बैठक। 4 महिन्याचा धान्य साठा 35 गावांना पावसाळी आधीच पुरवण्यात आला। मागील 2 वर्षांपासून या 35 गावांना महापुराचा फटका बसलाय। पुण्याच्या चाकसमान धरणामध्ये केवळ 5.66% पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। मागील वर्षी याच दिवशी 15.41% साठा शिल्लक होता। यंदा पावसाअभावी परिस्थिती गंभीर आहे। खेड आणि शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांवरती पाणी टंचाईचं संकट आहे। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेकडून विशेष पाहणी मोहीम सुरू। वॉशिंग सेंटर, गाड्या धुणं, अंगणामध्ये पाणी मारणं आणि बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरण्यास बंदी आहे। अवास्तव पाणी वापर आढळल्यास पथकाकडून जागेवरच कारवाई केली जाणार आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर परिसरामध्ये पाण्याअभावी केळीची रोपं सुकली आहेत। जलाशय पूर्णपणे कोरडे ठाक पडल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती संकट ओढावलंय। केळी बागांवरती नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। धुळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे कांदा चाळीतच सडू लागलेला आहे। उडाणे, चौगाव तसे या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। भाव नसल्यानं साठवलेला कांदा खराब झालाय। शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जाते। जळगावच्या जामनेरमधील पहूर परिसरामध्ये उष्णतेमुळे केळीची रोपं सुकली आहेत, त्यामुळे नुकसान झालंय। पहूर परिसरामध्ये 30 ते 35% केळी पिकं खराब झाली आहेत। नुकसानामुळे केळी बागांवरती नांगर फिरवण्याची वेळ आली आहे। पुण्यातील मावळ तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम 2026ची तयारी पूर्ण झाली आहे। गावोगावी जनजागृती मोहिमा सुरू आहेत। माती परीक्षण, बियाणे प्रक्रिया, भात लागवड, प्रात्यक्षिक आणि विविध कृषी योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यातील 5 पंपांवरती डिझेल पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागलेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। गणेशोत्सव भत्ता आणि मोफत वीज योजनेच्या लाभासाठी पैठणी वणकरांची गर्दी बघायला मिळते। येवल्यातील वणकर प्रकोष्ठ कार्यालयामध्ये हजारो पैठणी वणकरांचे प्रस्ताव दाखल आहेत। पुण्यातील दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सभेत हांडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय। सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आलाय। अहिल्यानगरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा। सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजनेच्या लाभांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। पंढरपूरमध्ये रोहित पवारांनी केलेल्या आंदोलन स्थळाचं भाजपकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण। यामुळे पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। आज राष्ट्रवादीचं भाजपच्या कृतीचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या धरणगाव तहसील कार्यालयासमोर रिपाई कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन। हिंगणे बुद्रुकमध्ये बुद्ध विहार आणि दलित वस्तीमध्ये गटारी बांधण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिक आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज पहिल्याच दिवशी ठप्प। पदोन्नती आणि सेवा प्रवेश नियमांबाबत शासनाकडून खोटी आश्वासनं दिल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची त्यामुळे गैरसोय झाली आहे। भिवंडी रोड रेल्वे स्थानकाजवळ अत्याधुनिक वॉटरप्रूफ भुयारी मार्ग पूर्ण झालाय। वॉटरप्रूफ भुयारी मार्ग अवघ्या 6 महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण झालाय। या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे। खासदार बाळामामा म्हात्रे यांची ही प्रतिक्रिया आहे। जेजुरीच्या शिवरीमध्ये अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। जेजुरी पोलिसांची भेट घेत त्यांनी पुरावे सादर केलेत। पोलिसांकडून तातडीने कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। डोंबिवलीमध्ये लिफ्टच्या वादातून राडा झालाय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, तपास केला जातोय। नागपूरमध्ये चाकूचा धाक दाखवत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या 3घांना गुन्हे शाखेकडून अटक। मोहम्मद सरफराज, अयान अली आणि सोहेल शेख या आरोपींकडून 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। 1,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत बनावट सह्यांद्वारे देयक मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस। कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट सह्यांप्रकरणी 5 ठेकेदारांवरती गुन्हा दाखल। 10,43,000ची यावेळेस फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा देखील या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। बुलढाण्याच्या खामगावातील सामान्य रुग्णालयामध्ये ते
जलंब नाका मार्गावरील अतिक्रमणांवरती कारवाई करण्यात आली आहे। नगरपालिकेकडून 12 दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आलेत। प्रमुख रस्ते मोकळे झाल्यानं नागरिकांकडून